नेक्स्ट इज द एक्झोथर्मिक अँड एंडोथर्मिक रिॲक्शन. आपण आता 4 टाईप बघितले रिॲक्शनचे, ते सोडून अजून 2 टाईप आहेत. एक्झोथर्मिक अँड एंडोथर्मिक रिॲक्शन. एक्झोथर्मिक अँड एंडोथर्मिक रिॲक्शन. एंडोथर्मिक रिॲक्शन. फर्स्ट, एक्झोथर्मिक रिॲक्शन. एक्झोथर्मिक रिॲक्शन. एक्झोथर्मिक रिॲक्शन. For example, melting of ice. Melting of ice. Ice is melt when its temperature is increased from 0 degree Celsius to above. आईस केव्हा मेल्ट होतो? जेव्हा आईसचं टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त असेल. याचा अर्थ आईसने सराउंडिंगची हीट ॲब्सॉर्ब केली तरच आईस मेल्ट होतो. मग ज्या रिॲक्शनमध्ये आपण अगोदर बघतोय एक्झोथर्मिक रिॲक्शन, मी साइड बाय साइड दोन्ही पण सांगते. ज्या रिॲक्शनमध्ये हीट ॲब्सॉर्ब केली जाते किंवा ज्या रिॲक्शनमध्ये हीट बाहेर टाकली जाते म्हणजे सराउंडिंगला दिली जाते. तर आपण पहिलं एक्झाम्पल बघतोय एक्झोथर्मिक रिॲक्शनचं. हीट इज गिवन आउट. एक्झोथर्मिक रिॲक्शनचं पहिलं एक्झाम्पल आहे फॉर्मेशन ऑफ आईस फ्रॉम वॉटर. फॉर्मेशन ऑफ आईस फ्रॉम वॉटर. फ्रॉम वॉटर. When ice is formed from water, its temperature is decreases to 0 degree Celsius. Then formation of ice is from water. Is the example of exothermic reaction. Second example of exothermic reaction, dissolution of sodium hydroxide. Dissolution of sodium hydroxide in water is the example of exothermic reaction. तर हा एक्सपेरिमेंट आपण खूप सोपा एक्सपेरिमेंट आहे. हा आपण लॅबमध्ये पण करू शकतो. फक्त काय करायचं आहे, सोडियम हायड्रॉक्साईड टेस्ट ट्यूबमध्ये घ्यायचं आणि त्यामध्ये थोडंसं वॉटर टाकायचं आणि ती जी टेस्ट ट्यूब आहे NaOH वॉटरमध्ये डिझॉल्व झाल्यानंतर ती टेस्ट ट्यूब आपल्या हाताला गरम लागते. याचा अर्थ या रिॲक्शनमध्ये हीट बाहेर टाकलेली आहे. मग व्हॉट इज मीन बाय एक्झोथर्मिक रिॲक्शन? रिॲक्शन इन विच हीट इज इव्हॉल्व और हीट इज गिवन आउट. रिॲक्शन इन विच हीट इज इव्हॉल्व और हीट इज गिवन आउट टू द सराउंडिंग, then that reaction is called as exothermic reaction. त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे फॉर्मेशन ऑफ आईस फ्रॉम वॉटर. सेकंड एक्झाम्पल, डिझॉल्युशन ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड इन वॉटर. इट इज ऑल्सो एक्झोथर्मिक रिॲक्शन. देन सेकंड टाइप, एंडोथर्मिक रिॲक्शन. एंडोथर्मिक रिॲक्शन. एंडोथर्मिक reaction. Exactly opposite to exothermic reaction, endothermic reaction is there. For example, exactly opposite to formation of ice from water, melting of ice. Endothermic reaction चे example आहे melting of ice. आईस केव्हा मेल्ट होतो? जेव्हा आईसचं टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस पासून जास्त होईल तेव्हा आईस मेल्ट होतो. मग टेम्परेचर केव्हा जास्त होईल? आईसचं जेव्हा आईस
सराउंडिंगची हीट ॲब्सॉर्ब करेल तेव्हा त्या आईसचं टेम्परेचर वाढेल आणि तो आईस डिझॉल्व्ह होईल, म्हणजेच वॉटरमध्ये त्याचं कन्व्हर्जन होईल. मग ही रिॲक्शन आहे एंडोथर्मिक रिॲक्शन. मग व्हॉट इज मीन बाय एंडोथर्मिक रिॲक्शन? रिॲक्शन इन विच heat is absorbed from the surrounding, that is called as endothermic reaction. Another example of endothermic reaction is dissolution of potassium nitrate in water. Dissolution of potassium nitrate KNO3 in water. This is example of endothermic reaction. पण तुमच्या माहितीसाठी सगळ्यात सोपं आणि महत्त्वाचं जे एक्झाम्पल आहे मेल्टिंग ऑफ आईस इज एक्झाम्पल ऑफ एंडोथर्मिक रिॲक्शन अँड एक्झॅक्टली अपोजिट टू मेल्टिंग ऑफ आईस फॉर्मेशन ऑफ आईस इज द एक्झाम्पल ऑफ एक्झोथर्मिक रिॲक्शन. Then next is the chemical bond. In a 10th standard, you are already studied what is meant by chemical bond, types of chemical bond, ionic bond, covalent bond. You are already studied. First, when chemical bond is formed. आपण आत्ताच पाहिलं केमिकल चेंजचे एक्झाम्पल्स पाहिले आपण. प्रत्येक केमिकल चेंजमध्ये ओरिजिनल सबस्टन्स पासून एक नवीन पदार्थ तयार होतो, त्याला आपण केमिकल रिॲक्शन म्हटलेलं आहे. मग नवीन पदार्थ तयार होताना तिथे नेमकं काय होतं हे आपल्याला बघायचं आहे. इन केमिकल बॉन्ड देयर इज अ ब्रेकिंग ऑफ बॉन्ड बिटवीन रिॲक्टंट मॉलिक्यूल अँड फॉर्मेशन ऑफ न्यू बॉन्ड बिटवीन प्रोडक्ट मॉलिक्यूल. केमिकल बॉन्ड इज electrostatic force of attraction between two different atoms. Electrostatic force of attraction between two different atoms. Why chemical bond is formed? Atoms which having incomplete octet that can only participate in formation of bond. ऑक्टेट म्हणजे अष्टक आणि डुप्लेट म्हणजे द्विष्टक. कुठलीही केमिकल रिॲक्शन होताना केमिकल रिॲक्शन होते म्हणजे काय होतं, ज्या एलिमेंटचं ऑक्टेट इनकम्प्लीट आहे ते कंप्लीट करण्याचा प्रयत्न करतात, म्हणून केमिकल बॉन्ड तयार होतो. मग in case of noble gases means in periodic table group 0 group elements are called as noble gases. In case of noble gases, for example helium and neon. Helium, atomic number of helium is 2. That means it contains only 2 electrons. Then neon, atomic number of neon is 10. It indicates that neon contain 10 electrons. These 10 electrons are divided into 3 shells. In first cell there are 2 electrons and in second cell there are 8 electrons. In this way there is a distribution of 10 electrons in neon. In first cell 2 electron and in second cell 8 electron. It indicates that in case of neon there are 8 electron in second cell. That means octet of neon is completed. Therefore this neon cannot undergo any chemical reaction, does not participate in chemical reaction because neon is already, its octet is completed. Therefore
it cannot undergoes any chemical reaction. Therefore, these zero group elements are called as noble element. Are called as noble element. Means निष्क्रिय मूलद्रव्य. पिरियडिक टेबलमध्ये आवर्त सारणीमध्ये जो शेवटचा ग्रुप आहे त्याला आपण 0 ग्रुप म्हणतो किंवा 18वा ग्रुप म्हणतो. त्या ग्रुपमध्ये असणारे जे एलिमेंट आहेत, त्या ग्रुपमध्ये असणारे जी मूलद्रव्य आहेत त्यांची शेवटची कक्षा ही पूर्णपणे भरलेली आहे 8 इलेक्ट्रॉननी. त्यामुळे ते मूलद्रव्य कुठल्याही केमिकल रिॲक्शनमध्ये भाग घेत नाहीत. मग कुठले एलिमेंट्स केमिकल रिॲक्शनमध्ये भाग घेतात ते आपण बघूया. atoms with incomplete octet. Atoms with incomplete octet can participate in chemical reaction. Then first bond we are going to study is ionic bond. First is the ionic bond. Ionic bond. Example of ionic bond is formation of NaCl. It is well known example of ionic bond, formation of NaCl. Example, formation of NaCl. Formation of NaCl. It consists of sodium and chlorine. Atomic number of sodium is 11. Its electronic configuration is 281. That means sodium consists of 3 shells. In first shell there are 2 electrons. In second shell there are 8 electrons, and in third shell there is only 1 electron. Suppose this is nucleus, then first cell of sodium consists of 2 electrons. These 2 electrons are indicated by blue dot. Then second shell consists of 8 electrons. These 8 electrons are denoted by 8 blue dots. And in third cell there is only 1 electron. Only 1 electron. This is the electronic configuration of sodium. Then second is chlorine. Chlorine has atomic number 17. Its electronic configuration is 2, 8, 8. आणि लास्ट सेल मध्ये एक मिनिट. Chlorine electronic configuration of chlorine 1s2, 2s2, 2p6, 3s2 and 3p5. That means in the first cell of chlorine there are 2 electrons. In second cell 8 electrons, and in third cell there are 7 electrons. In chlorine also there are 3 shells are present. In first cell 2 electrons, in second cell 8 electrons, in third cell 7 electrons. I can draw here chlorine. This is sodium and chlorine. This is nucleus of chlorine. In first cell again 2 electron.
denoted by blue dots. In second cell, 8 electrons. And in third cell, 5 electrons. Sorry, 7 electron. Seven electrons. This is chlorine. तर या डायग्राम वरून मला सांगायचं आहे, सोडियमच्या शेवटच्या सेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. जर सोडियमचं ऑक्टेट कंप्लीट करायचं असेल, ऑक्टेट म्हणजे 8 इलेक्ट्रॉन, जर सोडियमचं ऑक्टेट कंप्लीट करायचं असेल तर त्याला किती इलेक्ट्रॉनची गरज आहे? त्याच्याकडे तिसऱ्या शेलमध्ये म्हणजे व्हॅलन्स शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन पाहिजे? त्याला 7 इलेक्ट्रॉन पाहिजे. किती पाहिजे? 7. आता क्लोरीनकडे बघा, क्लोरीनच्या शेवटच्या शेलमध्ये म्हणजे व्हॅलन्स शेलमध्ये 7 इलेक्ट्रॉन आहेत. म्हणजे त्याचं ऑक्टेट कंप्लीट होण्यासाठी किती इलेक्ट्रॉनची गरज आहे? फक्त 1 इलेक्ट्रॉनची गरज आहे. मग therefore sodium has tendency to donate 1 electron in third shell. सोडियम काय करतो? तिसऱ्या शेल मधला जो 1 इलेक्ट्रॉन आहे तो क्लोरीनला देऊन टाकतो. आता काय झालं? सोडियमने 1 इलेक्ट्रॉन क्लोरीनला दिला म्हणजे क्लोरीनचं ऑक्टेट कंप्लीट झालं. क्लोरीनकडे ऑलरेडी 7 इलेक्ट्रॉन होते व्हॅलन्स शेलमध्ये. इथे क्लोरीनचं ऑक्टेट कंप्लीट झालेलं आहे. अँड साइड बाय साइड sodium has electronic configuration 2-8 because 1 electron is donated to chlorine atom. Therefore sodium is also get its octet is completed. Sodium donate 1 electron to the chlorine, therefore sodium acquire plus charge, and chlorine accept 1 electron from sodium, therefore Cl acquire negative charge, and these 2 ions form by donation and accepting electron. These 2 ions, that is sodium plus ion and Cl minus ion. Sodium plus, that is cation, Cl minus, that is anion. These 2 ions are bonded by electrostatic force of attraction. This is electrostatic force of attraction. Electrostatic force of attraction. And this electrostatic force of attraction is nothing but ionic bond. This is ionic bond, NaCl, ionic bond. Then what is the definition of ionic bond? इथे तुम्हाला या डायग्राम वरून असं दिसतंय, सोडियमने 1 इलेक्ट्रॉन क्लोरीनला दिलाय, डोनेट केलेला आहे, आणि क्लोरीनने तो ॲक्सेप्ट केलेला आहे. त्यानंतर त्यांच्यामध्ये जो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन तयार होतो तो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजे आयोनिक बॉन्ड. मग व्हॉट इज द ionic bond? Definition of ionic bond: bond is formed by complete transfer of 1 or more electron by any species. Bond is formed by complete transfer of 1 or more electron by any species called as ionic bond. And compound formed by ionic bond are called as ionic compounds. The next is the
Next is covalent bond.